श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते। प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची किंवा पदार्थाची शिवामूठ वाहिली जाते। पहिल्या सोमवारी आपण तांदळाची शिवामूठ वाहिली होती। आता दुसऱ्या सोमवारी ही तिळाची शिवामूठ आलेली आहे। त्यामुळे आपण शिवलिंगावर तिळाची शिवामूठ कशी अर्पण करायची हे बघणार आहोत। बघा, आपण ही पूजा कुठेही करू शकतो। जर आपल्या घरी शिवलिंग असेल तर घरच्या घरी पूजा करू शकतो किंवा मंदिरात जाऊन देखील शिवामूठ वाहू शकतो। बघा, कुठल्याही देवाची पूजा करताना आपण सर्वप्रथम अग्नीला साक्षी मानून देवपूजा सुरू करतो। त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती धूप लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे। बघा, महादेवाला सर्वप्रथम आपल्याला जल अर्पण करायचे आहे। जल हे तुम्ही तांब्याच्या कलशातून किंवा तांब्याच्या पात्रातून हळूहळू शिवलिंगावर अर्पण करा। पाणी अर्पण करताना मनामध्ये श्रद्धेने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे। यानंतर महादेवाला पंचामृताने अभिषेक घाला। पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण असते, यालाच पंचामृत असे म्हणतात। पंचामृत उपलब्ध नसेल तर फक्त दुधाने अभिषेक तुम्ही करू शकता। बघा, मनामध्ये श्रद्धा अविश्वास असणे महत्त्वाचे आहे। महादेवाला जलाभिषेक करताना आपण आपल्या मनातील नकारात्मक विचार, चिंता आणि दुःख महादेवाच्या चरणी अर्पण करतो। त्यानंतर बघा, विशेष करून श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून बेलपत्र, फुलं आणि शिवामूठ अर्पण करावी। अभिषेक करताना मोठे विधी करण्यापेक्षा श्रद्धा, स्वच्छ मन आणि ओम नमः शिवाय जप याला महत्त्व आहे। अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगावर परत एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तिळाची शिवामूठ आपल्याला वाहायची आहे। यासाठी आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहे। ज्या पद्धतीने आपण तांदळाची शिवामूठ वाहिली होती त्याच पद्धतीने आपल्याला आज तिळाची शिवामूठ व्हायची आहे। आपल्याला तीळ हे मुठीमध्ये घ्यायचे आहे आणि हळूहळू आपल्याला असे शिवलिंगावर व्हायचे आहे। अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीच्या खाली माता पार्वतीचा वास असतो, त्यामुळे तिथे हळद कुंकू वाहायचे आहे आणि आपल्याला नंदीला देखील हळद कुंकू वाहायचे आहे आणि शिवलिंगावरती आपल्याला भस्म वाहायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे। त्यानंतर बघा, मुठीमध्ये मूठ भरून आपल्याला तीळ घ्यायचे आहे। मी हा व्हिडिओ पहिल्या सोमवारी बनवलेला होता, त्यामुळे इथे तांदूळ वाहताना तुम्हाला दिसत आहे, पण तुम्ही तीळ घ्यायचे आहे। मूठ भरून तीळ घ्यायचे आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याच पद्धतीने हळूहळू मुठीने शिवलिंगावरती तीळ सोडायचे आहे। तीळ सोडत असताना, अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंद जावा भ्रांतरा, ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ पूर्ण शिवलिंगावर सोडून द्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला दुसरी शिवामूठ तिळाची वाहायची आहे। बघा, त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून शिवलिंगाला नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचे आहे, हे महादेवा, माझ्याकडून झालेल्या सर्व चुका क्षमा करा। माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या। घरामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदू द्या। अशी मनापासून प्रार्थना करून आपल्याला ही शिवामूठ वाहायची आहे। त्यानंतर बघा, आपल्याला शिवलिंगावरती फुलं अर्पण करायची आहे आणि बेलपत्र अर्पण करायचे आहे। बेलपत्र अर्पण करताना जो गुळगुळीत भाग आहे तो शिवलिंगाकडे करायचा आहे आणि खडबुडा भाग हा वरती करायचा आहे आणि जे देठ आहेत बेलपत्राचे ते आपल्या बाजूला करायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र वाहायचे आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे। आरती झाल्यानंतर नैवेद्य ठेवायचा आहे। नैवेद्यामध्ये आपल्याला उपवासाचाच नैवेद्य ठेवायचा आहे। तुम्ही गुळ, शेंगदाणे देखील ठेवू शकता किंवा साखर ठेवू शकता किंवा खिचडी केली असेल साबुदाण्याची तर ती ठेवू शकता, केळी ठेवू शकता, फळं वगैरे जे अवेलेबल असेल ते तुम्ही नैवेद्यामधून ठेवू शकता।